तर अत्यंत परिस्थिती बिकट आहे। फक्त 6% पाणीसाठा शिल्लक आहे। अमरावती आणि नाशिक विभागात सद्यस्थितीला 26% पाणीसाठा शिल्लक आहे। आपण एक नजर टाकूयात राज्यातल्या विभागवार पाणी साठ्यावर। मराठवाड्यामध्ये आत्ताची परिस्थिती बघा, फक्त 6% पाणीसाठा आहे। अमरावतीमध्ये 26%, नाशिकमध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे। नागपुरात 30%, पुणे विभागात 31%, कोकण विभागात 59% इतका पाणीसाठा आहे। माझे सहकारी अमित जोशी आपल्याबरोबर आहेत। अमित, कोकण वगळता राज्याच्या इतर भागामध्ये पाणीबाणीच आहे असं म्हणायला लागेल। मराठवाड्यात तर रेल्वेने वगैरे बाहेरून पाणी आणून पुरवायला लागेल की काय अशी शंका वाटतेय। फार गंभीर आहे हे सगळं। काय उपाययोजना आणि आत्तापासून ते केल्या पाहिजेत, काय म्हणाल? अजित, तू म्हणाल जसं की रेल्वेने जर का पाणी पुरवठा ह्या मराठवाड्यात करायचं म्हटलं तर मुळातच मराठवाड्यामध्ये रेल्वेचं नेटवर्कच आहे नसल्यातच जमाय। फक्त लातूर वगैरे परिसरामध्ये, उस्मानाबाद या भागापर्यंतच रेल्वे पोहोचलेली आहे। त्याच्यामुळे इतर भागामध्ये पाणी न्यायचं असेल तर त्या टँकरद्वारेच पाणी न्यावं लागेल अशी परिस्थिती आहे। पण सध्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही। एवढा तळ या धरणातील पाण्याने गाठलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्याच्यामुळे अक्षरशः पाणीबाणी या मराठवाड्यामध्ये उद्भवलेली आहे। लोकांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे। सरकारी उपाययोजना किती असल्या तरी त्या कमी पडतात हे सुद्धा सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एप्रिल आणि मे असे 2 महिने अजून जायचे आहेत। त्याच्यामुळे या 2 महिन्यामध्ये या मराठवाड्याची काय अवस्था होईल याची कल्पना करवत नाहीये। त्याच्यामुळे येणारा पावसाळा हा मोठा पाऊस घेऊन येऊन दे एवढीच प्रार्थना करणं सध्या महाराष्ट्राच्या, खास करून मराठवाड्यातील लोकांच्या हातात आहे। त्यामुळे 6% पाणी साठा ही आकडेवारीमुळे प्रशासनाचं सुद्धा तोंडचं पाणी पाळलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अमित, खरं आहे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। अख्खा मार्च जायचा आहे, एप्रिल जायचा आहे, मे आणि जूनचे पहिले 2 आठवडे कसे काढणार हे दिवस हे खरंच विचारही करवत नाही। पण मराठवाड्यातल्या तमाम नागरिकांना इतर देशाच्या भागातून मदत झाली पाहिजे। महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या नागरिकांनी ती केली पाहिजे आणि सरकारच्या सगळ्या यंत्रणांनी अत्यंत युद्ध पातळीवरती कामाला लागलं पाहिजे। धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।